नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण नांदगाव जळगाव जिल्ह्यामध्ये आलेलो आहे आणि काकांनी आपल्या किमाय कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि काकांकडनं समजून घेऊ आपण काय वापरले. काका ठिबकमधनं तुम्ही काय सोडलेलं आहे? 1261 सोबत इलेवेट सोडलेलं आहे. काकांनी एकरी अर्धा किलो इलेवेट आणि 1261 ड्रिंचिंगमधनं ड्रीपद्वारे सोडलेलं आहे. परत काकांनी 25-25-25 3-25 हे आता ड्रीपमधनं चालवलेलं आहे. तर काका तुम्हाला कसा रिझल्ट वाटला? आम्हाला एकदम मस्त वाटतंय. एकदम खास आहे, क्वालिटी चांगली आहे आणि निरोगी फुटवा, झाडाचा ग्रोथ, फुलफांद्या योग्य आहे. आणि अजून कुठल्या पिकाला वापरताय तुम्ही कापसा व्यतिरिक्त? आम्ही आता केळीला वापरलं. केळीमध्ये कसा रिझल्ट जाणवला? केळीमध्ये एकदम मस्त रिझल्ट आहे. काकांच्या कापूसची लागवडीची तारीख आणि काकांच्या शेजारीची जी लागवडीची तारीख आहे त्याच्यामध्ये 8 दिवसाचा अंतर आहे. आपण तो पण प्लॉट बघूया. हा प्लॉट काकांचा आहे आणि हा प्लॉटपेक्षा 8 दिवस लेटने कापूस लागवड झालेला आहे शेजारच्या. क्वार्टरचा आहे तो. बघू शकतो शेतकरी मित्रांनो, हा लाईव्ह प्लॉट आहे शेजारी जे. हा 8 दिवसाचा लेट आहे. 8 दिवसाच्या लेटमध्ये फक्त एक इलेवेटची ड्रिंचिंग केलेली आणि 3-25 आत्ताच जस्ट दिलेलं आहे 2 दिवसापूर्वी. त्याचाच अजून रिझल्ट दिसायचा बाकी. म्हणजे एवढा मोठा डिफरन्स आहे आणि तुमच्या डोळ्यासमोर आहे.